अतिप्राचीन अशी ही पर्वतरांग भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पसरली आहे. या पृथ्वीवरची समुद्र जैवविविधता आपल्याला इथे पाहायला मिळते. या अद्भुत जमिनीवर अजूनही नव्या वनस्पतींचा शोध लागत असतो. हा हरितपट्टा जवळपास 60,000 चौरस किलोमीटर इतका व्यापलाय. आज या ठिकाणाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा आहे. माझ्या या भटकंतीत मी जुन्या पर्वतरांगांमध्ये प्रवास करणार आहे. तिथे वास्तव्य करणाऱ्या जीवांशी ओळख करून घेत त्यांचं जंगलासोबतचं नातं शोधण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हिमालयापेक्षाही जुनं असण्याचा मान या सह्याद्रीच्या पहाडांना कसा जातो, सह्याद्रीचा हा पिढीजात वारसा कसा जतन करता येईल याविषयी जाणून घेणार आहोत. आज मी तुम्हाला गोव्याच्या निसर्गाचं एक अनोखं रूप दाखवणार आहे. सर्पमित्र निर्मल कुलकर्णी यांना भेटूया. लहान मुलांना सरपटणाऱ्या प्राण्यांशी मैत्री करायला ते शिकवतात. वटवाघळांची ओळख करून घेऊया. Every nook and corner you go, there's a species or a landscape waiting to be discovered. आणि जाणून घेऊया गोव्यातले सर्वात विषारी असणारे साप मासेमारी करताना जाळ्यात कसे अडकतात. There is no anti-venom for sea snakes, and the reason why I'm keeping such a safe distance from this. गोव्यातलं पश्चिम घाटाचं अनोखं रूप पाहायला इथून 100 किलोमीटरवर जावं लागेल. पण त्याआधी गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाला जी धमाल करावीशी वाटते त्या पार्टीत मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. कार्निव्हल हा गोव्याच्या परंपरेचा एक भाग. 500 वर्ष गोव्यावर राज्य केलेल्या पोर्तुगीजांकडून परंपरेचा हा वारसा चालत आलाय. मी गेले तेव्हा सुट्ट्यांचा हंगाम सुरू होता. सजवलेले देखावे असतात, सेलिब्रेशन असतं आणि पारंपरिक संगीताच्या तालावर सगळे धमाल करतात. सगळीकडे पार्टीचा माहोल असतो. You don't look it. Yeah, very Essex. मी इथल्या सेलिब्रेशन मध्ये मनसोक्त मजा केली. पण गोव्याची वेगळी ओळख करून घेण्यासाठी मी उत्सुक होते. हा अनोळखी भाग गोव्याच्या लोकप्रिय किनाऱ्यापासून काहीसा दूर होता. आम्ही पूर्वेकडे डोंगराच्या दिशेने निघालो. गोव्यात सह्याद्रीचं सौम्य रूप पाहायला मिळतं. छोट्याशा डोंगरांवर हिरवगार जंगल उभं असतं. हिरवं कार्पेट असल्याचा भास होतो. पश्चिम घाटाचा हा भाग जैवविविधतेने समृद्ध आहे. फॉरेस्ट ऑफिसर परेश परब यांनी मला हे अनोखं जग दाखवलं. छोट्याशा वन्यजीवांचं हे जग आहे. अंधाऱ्या जागेत प्रवेश केल्यावर आपल्याला दुर्गंधीचा सामना करावा लागतो. खडकाळ जागेत वटवाघळ फिरत होती. आम्ही वटवाघळांच्या गुहेत आलो होतो. आम्ही या गुहेत प्रवेश केल्याबरोबर माझ्या आजूबाजूला शेकडो वटवाघळ फिरतायत. पण गोव्यात खास वटवाघळ पाहायला येणं ही कल्पना चांगली नाही, कारण गुहेच्या कोपऱ्यात इतर जनावरं असू शकतात. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर या. आमच्या अवतीभवती फिरणाऱ्या वटवाघळांचं नाक पानाच्या आकाराचं आहे.
वटवाघळांच्या एकूण जातींपैकी 1% वटवाघळं भारतात सापडतात. वटवाघळं रात्री किडे खाऊन उपजीविका करतात. त्यामुळे वटवाघळं जैविकदृष्ट्या निसर्गात किड्यांवर नियंत्रण ठेवायचं काम करत असतात. Mother Nature has all the answers. त्यातली 5000 वटवाघळं आपल्याला इथेच पाहायला मिळतील. या सस्तन प्राण्यांबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते याचं आश्चर्य वाटलं. वटवाघळांना पंख असतात तरीही ते पक्षी नाहीत. त्यांची गणना सस्तन प्राण्यांमध्ये होते. किडे हे वटवाघळांचं अन्न, त्यामुळे माणसांनी त्यांना घाबरायचं काहीच कारण नाही. इथल्या गावकऱ्यांना काय वाटतं? ते वटवाघळांना घाबरतात का? अजिबात नाही. अनेक वर्ष इथले शेतकरी ही वटवाघळांचं गुआनो हे खत म्हणून वापरतात. गुआनो म्हणजे गुहेच्या भूपृष्ठावर वटवाघळं टाकाऊ पदार्थ टाकतात. गुआनो खतासाठी उत्तम म्हणलं जातं कारण त्यात किड्यांचे अवशेष असतात. तुम्ही हे ऐकल्यावर वटवाघळांचा तिरस्कार कराल का? वटवाघळांची विष्ठा शेतकऱ्यांना खत म्हणून वापरता येते. पुढच्या वेळी तुम्हाला भीती वाटेल तेव्हा वटवाघळांच्या जैविक उपयोगाचा विचार करा. Remember the ecological role. परेश गेली 10 वर्ष वटवाघळांचा अभ्यास आणि निरीक्षण करतायत. पण आता त्यांना या वटवाघळांचं भविष्य धोक्यात वाटतंय. There are 6 huge caves in Goa, which I have. अशा प्रकारच्या 3 गुहा गोव्यात आहेत. कदाचित जंगलात आणखीही असतील. त्याशिवाय 76 ठिकाणी वटवाघळं इथे सापडतात. काही गुहा या खाणींमुळे नष्ट झाल्या. ज्या काही शिल्लक आहेत त्या बहुतेक खासगी जागांवर आहेत. फार कमी लोकांना त्याचा फायदा होतो. काही जण दगडमातीसाठीही या गुहा उद्ध्वस्त Out करतात. of this cave, so they might break the rock and take the rubble out of it. गुहेच्या बाहेर अंधार झाला की वटवाघळं बाहेर पडतात. साहजिकच अशा गुहांना संरक्षण मिळण्याची गरज आहे. सुदैवाने या प्राण्याच्या संरक्षणासाठी बॅटमॅन परेश परब लढताय. दुसरा दिवस उजाडला. आम्ही गोव्याच्या चोरला घाटात होतो. घनदाट जंगलाचा हा परिसर, वन्यजीवांचा समृद्ध कॉरिडॉर समजला जाणारा हा पट्टा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहे. इथल्या बऱ्याचशा भूभागाची खाणीसाठी मोजणी करण्यात आली होती. त्याआधीच निर्मल कुलकर्णी यांनी 450 एकर जमीन वाइल्डरनेस रिसॉर्टसाठी विकत घेतली. पण प्रत्यक्षात 3 एकर जमिनीवर रिसॉर्ट बांधलं. उरलेल्या जमिनीवरचं जंगल जपून ठेवावं हा त्यांचा उद्देश आहे. We were looking at conserving of आम्हाला जंगलाच्या या कॉरिडॉरचं संरक्षण करायचंय. स्थानिकांनी सहभाग घेऊन इथल्या जैवविविधतेचं संवर्धन करण्याची जबाबदारी घ्यावी असं आम्हाला वाटतं. हे काम करता करता त्यांना रोजगारही मिळायला हवा. जंगलाचं संरक्षणही होईल आणि ते लोकांना दाखवता येईल. also showcase it. सर्प आणि छोटे छोटे प्राणी ही निर्मल यांची पॅशन आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये निर्मल यांनी जलचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या 3 जमाती शोधून काढल्या. This one species can be या divided. प्राण्यांना अगदी जवळून निहाळण्यासाठी त्यांनी आम्हाला एका खुल्या प्रयोगशाळेत आमंत्रित केलं. And you never think that, you know, one creature would have so many colors on its body. Wow. सापांबद्दल आपल्याला कुतूहल असतं. अनेकदा अज्ञानामुळे विषारी समजून सापांना मारलं जातं. म्हणूनच शाळेतल्या मुलांची सापाबद्दलची भीती कमी होण्यासाठी निर्मल प्रयत्न करतायत. निर्मल यांनी एक बिनविषारी साप सोबत घेतला. हा साप नेहमी आपल्या बागेत किंवा अन्नाच्या शोधात घरातही शिरकाव करतो. बरं, एक कोणतरी पुढे या ज्यांना हे करायचं ते. या सापाबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर भीती होती. Oh, very good. हात तसे ठेवा. मी डोकं सोडणार नाहीये. घाबरू नका. डोळे बघा. पण नंतर दुसरा साप काढल्यानंतर भीतीची जागा कुतूहलाने घेतली. मुलांना सापांचा असा चमत्कारिक सामना करावा लागलाय. या सगळ्या मुलांची पश्चिम घाटाच्या जंगलांची चांगली ओळख आहे. ते नेहमी सापांना बघतात, पण त्यांना इतक्या जवळून कधी पाहता येत नाही.
निर्मलने जेव्हा त्यांना पहिल्यांदा विचारलं तेव्हा सगळ्यांची पहिली प्रतिक्रिया होती, सापांना मारलं पाहिजे. ही छोटीशी तन्वी घाबरून कोपऱ्यात बसली होती, पण आता तिची सापाशी एकदम घट्ट मैत्री झालीये. नेपाळी लोकांकडे एक त्यांचं विशिष्ट प्रकारचं हत्यार असतं ज्याला खुपरी सापाने म्हणतात. दंश केला तर काय करायचं याची माहिती निर्मल यांनी मुलांना दिली. तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, सापाच्या वाटेला जाऊ नका. समजा सापाशी सामना करावा लागलाच तर काय करायचं याचे धडे निर्मल यांनी दिले. या माहितीचा या मुलांना नक्कीच उपयोग होईल. There were two aspects. One is when we were kids, we were very fortunate. I mean, I was very fortunate. सुदैवानं आमच्या लहानपणी आम्हाला वाईल्ड लाईफवर पर्यावरणवादी यांचा खूप सपोर्ट मिळाला. त्यांची शिकवण, त्यांचा वारसा पुढे चालवण्याचं आमच्यावर नैतिक बंधन आहे. आज शाळांमधून सापाविषयी जागृती करताना खूप समाधान वाटतं. मी माझ्या टीमला नेहमी सांगतो, 6-7 वर्षांची मुलं सापाला का वाचवायचं, जंगल म्हणजे काय हे समजून घेतील. इतकं केलं तरी पुरेसं आहे. My fellow team members, that if you can make a 6-year-old understand about snakes for that matter, or the basic concept about wildlife, then you can make anyone understand. yeah, what's interesting is तुमका निर्मल यांनी आपल्या वाइल्डरनेसच्या स्टाफलाही जंगलाच्या संरक्षणासाठी सहभागी करून घेतले. वाईल्ड लाईफ डाटा गोळा करण्यासाठी कॅमेऱ्यांचा वापर कसा करायचा याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. आतापर्यंत कॅमेऱ्यात त्यांनी साळींदर, बिबट्या कॅप्चर केलेत. इथलं वन्यजीवन किती समृद्ध आहे याचा हा पुरावा आहे. yeah, yeah. They have already identified a पण या समृद्ध जंगलाच्या पलीकडे एक मोठं संकट उभं आहे. मालाप्रभा नदीचं प्रतीक म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं. आज कर्नाटक आणि गोव्यात पाणी वाटपावरून वाद सुरू आहे. मालाप्रभा नदीचं पात्र कोरडं पडलंय. कर्नाटक सरकार गोव्याच्या म्हादई नदीचं पाणी वळवण्यासाठी कालवे बांधताय. या कालव्यांमधून म्हादई नदीचं पाणी मालाप्रभा नदीत वळवण्यात येईल. Hundreds of 100 किलोमीटर अंतर खाली वाहणारा वादग्रस्त कालवा म्हादई नदीतून काढला जाणार आहे. ही म्हादई नदी म्हणजे पवित्र स्थानी मानली जाणारी मांडवी नदी. ही नदी गोव्याची जीवनदायिनी आहे. ये कितना लंबा है ये किनारा? राजेंद्र केरकर यांच्यासारखे कार्यकर्ते गोव्याची जीवनदायिनी असणाऱ्या म्हादई नदीला वाचवण्यासाठी आंदोलन करतायत. त्यांना जंगलही वाचवायचंय. मी खूप अस्वस्थ होतो, कारण म्हादई ही माझ्यासाठी आईसारखी आहे. म्हादई नदीमुळे गोव्याला पिण्याचं पाणी मिळतं. हा प्रकल्प झाला तर आम्हाला मोठा फटका बसेल. केरकरांच्या मते म्हादईला कालव्यांद्वारे वळवलं तर नदीवर अवलंबून असणारं म्हादई अभयारण्यही धोक्यात येईल. मालाप्रभा नदीसमोर आम्ही प्रार्थना केली. गोवा आणि कर्नाटक मधला पाणी तंटा सुटण्याची चिन्ह नसल्याची जाणीव झाली. तिथलं जंगल, तिथले वन्यजीव या सगळ्यांचंच भविष्य अधांतरी आहे. ब्रेक नंतर पहा, गोव्याचं जंगल वाचवण्यात 3 हरित योद्ध्यांना कसं यश आलं आणि खोल समुद्रात समुद्री साप वाचवण्याचं मिशन काय आहे. सर्पमित्र निर्मल कुलकर्णींमुळे गोव्याच्या जमिनीवर मी साप जवळून पाहिले. पण आता समुद्री सापांना जवळून पाहण्याची संधी मला मिळत होती. आरोन लोबो हे मरीन सायंटिस्ट आहेत. गेली अनेक वर्ष ते खोल समुद्रात जाऊन सापांचा अभ्यास करतायत. हे समुद्री साप अनेक वेळा मच्छीमारांच्या जाळ्यात येऊन अडकतात. म्हणून आम्ही मासेमारी करणारे ट्रॉलर्स पाहत होतो. After a morning of chasing several trawlers, we found one trawler. सकाळपासून अनेक ट्रॉलरचा शोध घेत आम्ही एका ट्रॉलर पाशी आलो. इथे जाळ्यात समुद्री साप मिळण्याची शक्यता आहे. त्या ट्रॉलरवर जाऊन बायकॅच हा साप पाहायला मिळणार आहे. आपण सकाळपासून त्याची वाट पाहतोय.
is a big sea snake. हा मोठा समुद्री साप आहे. हा थोडा विषारीही असतो. त्याला बायकॅच असं म्हणतात. हे ट्रॉलर्स कोळंबीसाठी जाळं टाकतात, पण अनेकदा त्यांच्या जाळ्यात साप येतात. But they occasionally get sea snakes. And sea snakes are air breathers. तुम्ही खूप जवळून बघितलं तर त्याचा श्वास गुदमरतोय हे लक्षात येईल. त्यामुळे त्यांना नेहमीच्या ठिकाणी सोडणं गरजेचं असतं. Regular intervals. Probably used to seeing snakes on land, but मी पहिल्यांदाच खोल समुद्रातला साप पाहते. हा साप या क्षणाला अतिशय आक्रमक it's a आहे. very agitated snake right now. As Aaron has told us, आरोन याने सांगितल्याप्रमाणे हा अतिशय विषारी साप आहे आणि त्याचा दंश झाला तर आपल्या हातात काहीच नसेल. for us, so we're going to let him go. We're not going to take any chance. आरोन यांना शाश्वत मासेमारी करणं अपेक्षित नाही, पण किमान जाळ्यात सापडलेल्या सापांना समुद्रात सोडून देण्यात यावं अशी त्यांची अपेक्षा आहे. हे समुद्रातल्या जैविक व्यवस्थेसाठी आवश्यक आहे असं त्यांना वाटतं. मी या समुद्री जीवांचा निरोप घेतला. समुद्राचे रक्षक म्हणून सापांचा उपयोग लोक समजून घेतील आणि त्याचा आदर करतील अशी आशा करूया. समुद्रातून बाहेर आल्यावर आम्ही पुन्हा जंगलाकडे मोर्चा वळवला. गेल्या दशकात गोव्यातल्या पश्चिम घाटाला खाणींचा वेढा होता. अधाशीपणे खाण कंपन्या हिरवगार जंगल पोखरत होत्या. बऱ्याचशा खाणी बेकायदेशीर होत्या. बेदरकारपणे त्यांनी खनिज ओरबाडून काढलं. You have permission to operate on forest land? You have permission? You have permission to operate? No, I have no permission. अवैध खाणी माफियांची अरेरावी मला नवी नव्हती. Stop it! You have it! Don't! How can you touch it? I came here in 2008. मी 2008 मध्ये इथे आले होते. मला आणि माझ्या कॅमेरामनवर अवैध खाण माफियांकडून हल्ला झाला होता. Mining mafia. It was not a pleasant experience to be in Goa at that time. ती अत्यंत दुःखद घटना होती. 5 वर्षानंतर गोवा खूप बदललाय. गोव्यात खाणींना सुप्रीम कोर्टाने बंदी घातलीय. लोक खुश आहेत. पश्चिम घाटातलं हे जंगल सुरक्षित झालंय. The landscape seems quieter. The forests here of the Western Ghats seem much more at peace. या खाण माफियांच्या विरोधात गोव्याचे 3 पर्यावरण योद्धे उभे राहिले. मी क्लॉड अल्वारेस आणि मी गेली 20 वर्ष खाणींविरोधात लढतोय. मी रमेश गवस. गेली 10 वर्ष खाणींसाठी जी लॉबी काम करते त्या विरोधात लढतोय. मी निलेश कौकार. मी माझ्या गावातली एक खाण बंद पाडली. You had an attack on you. And did you feel scared? What went through your mind at that time? No, I'm not scared. मी अजिबात घाबरलो नाही. मी गप्प राहावं म्हणून मला सतत धमक्या देण्यात आल्या. हल्ला करण्यात आला. तुम्ही तिघांनी खूप मोठा संघर्ष केलाय. आज खाणी विरोधात तुमचा विजय झाला असं तुम्हाला वाटतंय? Of course, it's very simple because it is in English. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एव्हरी डॉग हॅज हिज डे. आम्हाला खात्री होती की एक ना एक दिवस असं होईल. ज्या क्रूर पद्धतीनं त्यांनी खाणींमुळे गोव्याची दयनीय अवस्था केली होती, त्यानंतर त्यांना जावंच लागणार होतं. It is bound to happen. We have destroyed huge amounts of forest in the Western Ghats. त्यांनी पश्चिम घाटाचं मोठं नुकसान केलंय. त्यांनी जमिनीखालच्या पाण्याचे स्रोत नष्ट केलेत. जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आणि ही माती मांडवीसारख्या नद्यांमध्ये गेली आहे. आणि जे काही उत्खनन झालंय त्यामुळे पुढची शेकडो वर्ष प्रदूषण होणार आहे. Cells will keep on creating pollution for several centuries to come. खाणी विरोधातली जन आंदोलनं आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल यामुळे गोव्यातल्या खाणी बंद झाल्या. क्लॉड, निलेश आणि रमेश यांचे आभारच मानायला हवेत. सह्याद्रीचं हे जंगल संरक्षित करण्यात त्यांना यश आलं. माझी पश्चिम घाटातली गोव्याची सफर इथे संपली. मी मोठ्या आशेने इथून निघते. खाणीने उद्ध्वस्त झालेलं गोवा पुन्हा नव्याने उभं राहतंय आणि पश्चिम घाटाची जैवविविधता टिकवण्यासाठी संघर्ष सुरूच आहे.